आशीर्वाद घेऊन येतो, प्रार्थना करून येतो म्हणून ते सगळे गेले. त्यांना ते सहन होणंही आपण जे अशक्य होतं. त्यांचे बंधू ते आणि मी दोघं ICU मध्ये उभे होते आणि डॉक्टर म्हणायला लागला की आता मला काही ह्याच्यात खरं दिसत नाही. आणि मी तिथेच उभी राहिली आणि त्यांचे भाऊ बाजूला जाऊन बसले आणि रडायला लागले. मी त्यांची थोडीशी समजूत काढली, पाणी दिलं आणि परत मी आबांकडे आले. आबांची हार्ट रेट तेव्हा 70-80 चालली होती आणि माझ्यासमोर पुढच्या एक अर्ध्या तासात ती शून्यावर माझ्या डोळ्यासमोर झालेली. म्हणजे आबाचा शेवटचा अर्धा तास त्या खोलीत डॉक्टर आबा आणि मीच होते. आणि हे मी आयुष्यभर कधी विसरणार नाही, कारण माझ्या आयुष्यात आमच्या सगळ्या चांगल्या वाईट काळात, म्हणजे विश्वजित मी कधी हे तुम्हाला कधी बोललेले नाही आहे, पण गेल्या 1.5-2 वर्षात ज्या ज्या घटना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाल्या, मला असं नेहमी वाटतं आबा असता तर काही घटना ह्याच्यातल्या झाल्या नसत्या का, असाही मला प्रश्न पडतो. पण शेवटी नियतीच्या समोर कुणाचं चालतं. मला पतंगरावजी गेलेलेही दिवस आठवतोय. ते गेल्यानंतर आम्ही भेटायला आल्यावर ज्या प्रेमाने विश्वजितनी मला मिठी मारली, तो क्षणी असा माझ्या डोळ्यासमोर आजही आहे. आणि राजकारण येतं जातं हो, शेवटी नातीच राहतात. आणि राजकारणात कितीही तुम्ही यश किंवा अपयश आलं तर ती नातीच जपायची असतात. यश अपयश प्रत्येकाच्या घरात येतं, सगळ्यांच्या आयुष्यात येतं, पण सगळं आनंद किंवा दुःख या दोन्ही वेळी नातीच लागतात आणि लोकच जागतात. आणि हा जो वारसा, मी काही फक्त हा धनकवडीचा किंवा समाजकारणाचा वारसा विश्वजितचा त्याच्या वडिलांचा म्हणत नाही, पण नाती कशी जपायची ही विश्वजितला जो वारसा त्याच्या वडिलांकडून पतंगरावजी साहेबांकडून जो मिळाला, तो वारसा तो चालवतोय, तो नात्यांचा आहे. हे तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये बघितल्यावर मला अभिमान वाटतो की विश्वजित यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्ही आता तुमची गाडी ज्या हायवेला लागलेली आहे तो खूप वेगाने हायवे चालणार आहे आणि 1.5-2 महिन्यांनी इलेक्शन होणार आहे. सरकार तर बदलणारच आहे, ह्याच्यात काही शंका पण नाही, वाद तर सोडाच. आणि माझा विश्वास आहे की ह्यावेळी पळूस कडेगावला साधं मंत्री नाही, मोठं मंत्रीपद ह्यावेळेस नक्कीच मिळणार आहे आणि ते कर्तृत्वाने मिळणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सरकार असू दे किंवा नसू दे, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी जी धावपळ केली जाते, ती धावपळ जी विश्वजित करतात, एक चांगली टीम म्हणून करतात, ही आमच्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि काम करत असताना तुम्हालाही ते अनुभव येत असतील. मग पाण्याचा प्रश्न असेल, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे विषय असतील, अंगणवाडी, आशा वर्कर, हॉस्पिटल, चांगलं दर्जाचं शिक्षण, आरोग्य सेवा. शेवटी माणसाला काय लागतं मला सांगा. या सगळ्या अनेक सरकारच्या स्कीम्सही असतील, पण शेवटी सर्वसामान्य माणसाला मी नेहमी सांगते की समता ही कशातून येते. समता ही फक्त आणि फक्त शिक्षणातूनच येते. तुम्हाला चांगलं दर्जाचं जर शिक्षण मिळालं तर कुठला जाती धर्माच्या आत कोणी विचारत नाही. गावी कॉलर टाईट करून म्हणतो हो ते आमच्या गावाचे येतात. त्यामुळे समता कशातून येते तर ती शिक्षणातून येते. वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण, हा विचार हा सातत्याने गेले अनेक दशकं महाराष्ट्राच्या सगळ्या महापुरुषांनी मांडलेला आहे. आणि तेच काम पतंगरावजींनी शून्यातून जे विश्व उभं केलंय, हे आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते फक्त महाराष्ट्रात नाही, आज जाळं महाराष्ट्राच्या बाहेरही जाते. तुम्ही विचार दूरदृष्टी बघा त्या माणसाची, की शिक्षण, त्याच्या शाळा, त्याच्यात होणारे संस्कार, हे सातत्याने ते कुटुंब पुढे नेतं. ही आपल्या सगळ्यांसाठी एक शिकायची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पुढचे 45 दिवस हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. इलेक्शन आचारसंहिता आपणही टीव्हीवर पाहिलं असेल की पुढच्या आठवड्यात लागेल असं म्हणतायत. आणि एक महिन्यात 1.25 महिन्यामध्ये मतदान दिवाळीच्या नंतर होणार आहे. विश्वजित, माझं भाग्य की मी यावेळेस कॅन्डिडेट नाही आहे. मी विचार करते कॅन्डिडेटचे काय हाल होत असतील. गणपती, नवरात्र, त्याच्यानंतर दिवाळी, मी विचार करते त्या कॅन्डिडेटचे काय हाल होत असतील. तुम्ही विचार करा. आणि आजकाल मंडळं एक खरंच आहे. आणि खरंच राजकारण बदललंय. राजकारण असं नव्हतं, पण ते बदलावं लागलंय. आणि मला आश्चर्यही वाटतं एका गोष्टीचं अनेक वेळा, की कुठलाही सण असू दे, कुठल्याही समाजाचा असू दे, कुठल्याही महापुरुषाचा असू दे, आजकाल डीजे शिवाय कार्यक्रमच होत नाही. म्हणजे माझा काही डीजेला विरोध नाही, कारण का माझ्याही मतदारसंघात प्रत्येक गावाच्या डीजेमुळे त्या घरात 4 पैसे येतात, ह्याचा आनंद आहे.
पण ही नवीन संस्कृती जी आपल्याकडे यायची आहे, एक समाज म्हणून इलेक्शन्स येतील जातील, आपणही सगळ्यांनी आत्मचिंतन करावं लागेल की इथून पुढे आपल्याला राज्य कसं चालवायचं. आणि आज मला खरंच कौतुक वाटलं, मला एवढ्या महिला सरपंच आज माझा सत्कार करायला आला. प्रत्येकीमध्ये चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास होता आणि प्रत्येकजण मला भेटल्या, मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि माझ्या मनात एकच आलं की आत्ता मला कळलं की आदरणीय पवार साहेबांनी आणि राजीव गांधी साहेबांनी महिलांना आरक्षण घ्यायचा निर्णय का केला. तर कारण असं की उंबरठा ओलांडून फक्त तुमच्या हातातल्या काचेच्या बांगड्याच दिसायच्या, तुमचं कर्तृत्व बघायची संधीच कधी मिळाली नाही. पण आज पुरुषांच्या बरोबरीने महिला आज इथे घरदार सगळं सोडून 2 दिवसासाठी इथे प्रशिक्षणाला आल्या आहेत. प्रत्येक गावात निर्णय प्रक्रियेमध्ये जेवढा पुरुषांचा अधिकार आहे तेवढाच महिलांचा अधिकार आहे हे बघून मला खूप आनंद झाला. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की खासदारापेक्षा सरपंचाचं महत्त्व हे जास्त असतं. आता तुम्ही म्हणाल कसं, कारण का तुम्ही सरपंच आहात, तुम्हाला कळत नाही, माझं दुःख मलाच माहिती. तर कारण असं की मी खासदार आहे, अनेक वर्ष अजित पवार माझे पालकमंत्री होते, सत्तेतही होते, आमदारी आहे. आणि आम्ही एखाद्या गावात गेलो की आम्ही म्हणायचो आता असं करूया की पाण्याची टाकी ना ह्या बाजूला घेऊया, आणि सरपंच म्हणायचे नाही, ती पाण्याची टाकी तिथे नाही, उजवीकडे चालणार. आता मला खरं सांगा, पालकमंत्री आमदार खासदार एका बाजूला आणि सरपंच दुसऱ्या बाजूला, टाकी कुणाच्या मनाप्रमाणे होत असतील, आमदार खासदाराच्या का सरपंचाच्या? सरपंचाच्या. आम्हाला उगाच वाटतं की आम्हाला एवढे लाख लोक मतदान करतात आणि आमची फार मोठी ताकद आहे, असं काही नसतं. सगळ्यात मोठी म्हणजे हा जो विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला की सत्तेचं विकेंद्रीकरण होता कामा नाही, ही सत्ता शेवटच्या माणसाच्या हातात गेली पाहिजे आणि त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून आज तुम्ही सगळे या अतिशय उत्तम कार्यक्रमात बसलात, कारण का सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, सत्ता तुमच्या हातात आली, निर्णय, आणि ते निर्णय तुम्हीच घेतले पाहिजेत, हा माझाही अग्रह आहे. पण ते निर्णय घेताना तुम्हाला काय अडचणी येतात ह्याचीही मला जाणीव आहे. निधी वेळेवर येतो, कधी येत नाही. अंगणवाडी सेविकेचा पगार येतो, येत नाही. संजय गांधी निराधारचे पैसे येतात, 4-4 महिने येत नाही. मग कधी ते सरकारची मन बदललं की मग ते राशनच्या दुकानामध्ये कार्ड कॅन्सल केली, मग ते बोटानी करायचं. मग ज्येष्ठ नागरिक गेले की त्यांचा बोटाचे ते अंगठा तिथे चालत नाही, मग त्याला निधी मिळत नाही. असे अनेक उपक्रम किंवा आव्हानं तुमच्यासमोर या उपक्रमातून होतात. मी तुम्हाला विनंती करीन विश्वजित की आपलं सरकार आल्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यातून हे मुक्त झालेच पाहिजे. ज्येष्ठ नागरिकाला अन्नासाठी कधीही 1 मिनिटही थांबता कामा नये, कारण का गावच असतं, लहान असतं, सगळ्यांना सगळ्यांच्या ओळखी असतात. असं कसं होऊ शकतं की एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला एक वेळापेक्षा जास्त वेळा जावं लागतं अन्न घेण्यासाठी, जो त्याचा अधिकार आहे, जो संविधानाने त्याला अधिकार दिलेला आहे, त्याच्यासाठी वेगळा निधी असतो. मग का चक्रा माराव्या लागतात? आपण सगळे गावात गेल्यानंतर कोण ना कोणतरी महिला येते आणि म्हणते मला आधार नाही, मला काहीतरी करा. एवढ्या स्कीम्स आहेत, मग त्या महिलेला तुम्ही आणि मी का लागतो? तुम्हाला तर अधिकार सगळे दिलेले आहेत, मग कुठे कमतरता आहे? मला असं वाटतं अशा सगळ्या सेशन्समध्ये आम्ही फक्त भाषणं करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सूचना दिल्या पाहिजेत की आम्ही काय बदल घडवले पाहिजेत की तुमचं काम आणखीन सोपं कसं होईल. त्या शेवटच्या साधी गोष्ट असते हो, लोक आम्हाला फोन करतात, ताई आमचा DP जळाला. बरं जळाला, मग मी म्हणजे असं, मी आता खासदार आहे, मी एवढे DP आहेत माझ्या मतदारसंघात, पण मला आधी वाटायचं DPसाठी कशाला खासदाराला फोन करते, काय माझं काम आहे का? असं नाही आहे. माझं म्हणणं आहे की DP जळाल्यावर खालची यंत्रणा काम करत नाही म्हणून तर ते खासदाराला फोन करतायत, ना तर मला कशाला करतील? का DP जळाल्यावर त्यांना माझ्यापर्यंत यावं लागतं? का एखाद्या राशन कार्डासाठी त्या महिलेला संजय गांधी निराधारचे पैसे का नाही वेळेवर? का तिला माझ्यासाठी थांबावं लागतं तिकडे? का गावाच्या यंत्रणेतून तिचं काम होत नाही? काम करायला मला अडचण नाही आहे, पण मी वर्षातून एकदाच त्या गावात जाणार ना. 1200 मतदारसंघाचं, तो तुमचा किती आहे मला माहिती नाही, माझ्या मतदारसंघात 1200 गावं आहेत, वस्त्या वेगळ्या, कॉर्पोरेशनचा भाग वेगळा. वर्षातून एकदा मी प्रत्येक गावात जाते, पण म्हणून दरवेळीच त्या महिलेनी माझी का वाट बघावी? तुम्हाला आज दिलेत ना, मग का ही कामं होत नाही?
मग कोणीतरी येऊन पत्र देतात तहसीलदारांनी हा काम केलं नाही, 3 वर्ष चक्रा मारतात. का त्या व्यक्तीला जर ते काम लीगल असेल, योग्य असेल, हक्काचं असेल तर का नाही होते? साध्या गोष्टी आहेत. महिलांच्या नावावर 7/12 झाला पाहिजे. किती महिलांच्या नावावर 7/12? अहो 7/12चा तो सोडा, इथे बसलेल्या किती लोकांची लग्न रजिस्टर्ड आहेत ते मला सांगा. सगळे ताई तुमचं आहे का? माहिती नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघात मी कार्यक्रम घेतला, गावात गाव हात जोडून, बाबा लग्न रजिस्टर करा, कारण का लग्न रजिस्टर झाल्याशिवाय तुम्हाला पुढचे तुमचे अधिकार मिळत नाहीत. तुमचं विचारत नाही, स्वप्नालीला विचारायला लागेल. पण तुम्ही विचार करून सांगा, क्षुल्लक गोष्ट आहे. लग्नाला डीजे बोलवता, लग्नाला आता ते नवीन नवीन कपडे कुठून कुठून मिळतात ते जातात. अर्धे लोक, आता तुम्ही कुठे जाता तो बस्ता बांधायला माहिती नाही. माझ्या मतदारसंघात उरळी का आपल्या देवाच्या उरळीला सगळे बस्ता बांधायला येतात. एवढं लांबून गाडीतून एवढे मोठे बक्से, तिथली ती साडीची दुकानं बघितली तर डोळे पांढरे होतील. 1,00,000 स्क्वेअर फुटाच्या जागेत माझ्या मतदारसंघात पुढच्या आठवड्यात उद्घाटन आहे फक्त साडीच्या दुकानाचं. 1,00,000 स्क्वेअर फीट. मी विचार करत होते 1,00,000 स्क्वेअर फीट मध्ये 5,000 मुलांची शाळा होईल. बरोबर आहे? जिथे 5,000 मुलांची शाळा होऊ शकते तिथे साडीचं दुकान होतंय माझ्या लोकसभा. इथे आपल्या देवाच्या उरळीत जात असाल ना तुम्ही कधी सासवडला, लेफ्ट राईट सगळी ती साडीची दुकान आहे. त्यांनी माझा ट्रॅफिक जॅम होतोय, थकून गेले मी तो ट्रॅफिक आवरून. पण तुम्ही विचार करा, जर एवढं तुम्ही सगळं करू शकता तर तुम्ही लग्न रजिस्टर नाही करू शकत. मग ते लग्न रजिस्टर नाही म्हणून 7/12वर तुमचं नाव नाही, 7/12वर नाव नाही म्हणून पुढे ज्या अडचणी येतात त्या कुठल्याही स्कीममध्ये तुम्हाला सोय मिळत नाही. आता ही केवढी म्हणलं तर छोटीशी गोष्ट आहे, म्हणलं तर किती मोठी गोष्ट आहे. मग हे सरपंच का नाही करून घेत? का नाही आपण राज्यामध्ये सरकार आल्यावर टार्गेट्स दिले पाहिजेत की जोपर्यंत ह्या 5 गोष्टी सरपंच करत नाहीत किंवा केल्या तर तुमच्या गावात राज्याला पहिलं बक्षीस मिळेल. सगळ्यात जास्त रजिस्टर करणाऱ्या जे गाव असेल त्याला आपण बक्षीस देऊ. किंवा जिथे 7/12च्या उतार्यामध्ये किंवा अधिकारांमध्ये महिलेचं नाव, जो नियम केलाय, आपलं काँग्रेसचंच सरकार होतं तेव्हा, विश्वजित तुमचेही वडील त्या निर्णयात होते, आदरणीय पवारसाहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, की वाट्यामध्ये जेवढं मुलाला मिळतं त्याचा हक्क, त्याच्यातला हक्क हा त्यांच्या बहिणीचा आहे. विश्वजित हे तुम्हालाही उद्देशून आहे, अस्मिता ताईंचाही अधिकार आहे, हेही मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. नुसतं हो म्हणू नका, माझं कागदावर लक्ष आहे. जेवढं तुमचं आहे तेवढं तुमच्या बहिणीचं आहे. आता लोक म्हणतात अरे बापरे, मला अजून ती कथा साहेब खूप वेळा सांगतात, आदरणीय पवारसाहेब नेहमी सांगतात की जेव्हा मी हा मुद्दा आणला तेव्हा खूप विरोध झाला की कशाला महिलांना अधिकार द्यायला पाहिजे. लोकांनी विरोध केला आणि साहजिक आहे, नवीन काहीतरी होतं. तेव्हा साहेब म्हणाले की मी त्या मुलांना बोलवून घेतलं लोकांना की तुमच्या घरात किती मुली आहेत? म्हणले आमच्या घरात मुली नाही, आमच्या घरात मुलं आहेत. म्हणले मग सुना येतील ना उद्या? म्हणलं हो येतील. त्या पण घेऊन येतील ना? मग ते म्हणले हां, माझ्या 3 मुलाची लग्न व्हायची आहेत. तर त्यांना वाटलं असं की नाही नाही, म्हणजे आपल्याला सुनेला मिळणार म्हणजे आपल्याच घरी येणार, काय अडचण नाही सही करायला अशा विधेयकावर. पण ह्या सगळे जे बदल आहेत, हा फक्त इस्टेटचा गमतीचा भाग मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही सरपंच म्हणजे गावाचं नेतृत्व करता. सरपंच हे खूप मोठं पद आहे. अनेक गावांमध्ये पण मी ऐकते आमच्याकडे 5 वर्षात 5-5 सरपंच होतात. तुमच्याकडे पळूसला पद्धत आहे का नाही माहिती नाही, का एकच टिकून राहतो 5 वर्ष मला माहिती नाही. आमच्याकडे 11 महिने वगैरे काय काय चाललेलं असतं. पण ठीक आहे, प्रत्येकाला नेतृत्व करायची संधी मिळाली, पण सत्तेचं विकेंद्रीकरण आणि तुमच्या हातात सत्ता जावी आणि आम्हाला काय सुधारणा करता येईल ह्या सूचना तुम्ही आम्हाला कराव्या अशी माझी आपल्याला विनंती राहील. आणि त्याच्या मागे माझा विचार असा आहे की आमचं काम कमी होण्यासाठी मी एकत की आम्ही तुमच्या गावात जेव्हा येतो तेव्हा मला असं वाटतं की डीपीचं काम का माझ्यापर्यंत येतंय, का ते त्या लेवलला होत नाहीये, पंप होत नाही. म्हणजे ज्या राज्यामध्ये आज, या राज्यामध्ये सरकार सातत्याने काय सांगतं की आज आमच्याकडे वीज 24 तास पुरेल एवढी वीज या राज्यामध्ये सरप्लस, असं हे सरकार म्हणतं ना. मग जर सरप्लस असेल तर मग डीपी आणि रात्री, आता मला सांगा सरकारने शेतीचं 24 तास वीज दिली आहे, तुमच्याकडे येतं का हो 24 तास वीज? आमच्याकडे पण येत नाही. मला वाटलं आमचीच कापून ठेवली आहेत सोयीप्रमाणे. पण मला सांगा कुठल्या गावामध्ये, कुठल्या शेतकरी, तुम्ही शेतकरी जात ना सगळे, कुठल्या शेतकऱ्याच्या घरात 24 तास वीज असते 7 दिवस? मला सांगा, कुठेच नाही. म्हणजे सांगण्यासाठी झालं. परवा तर एक बहादूर होता मंत्री यांच्याच सरकारमधला,
त्यांनी भाषणात केलं की मी तर विजेचं बिल माफ झालं तर मी तर कधी भरलंच नाही, असं त्यांनी भाषण केलंय. सत्तेतले लोक असं बोलतात. आणि दुर्दैव आहे की आज सत्तेमधले जे लोक आहेत त्यांनी आपल्या राजकारणाची चेष्टा करून ठेवली. काय भाषणं करतात, एक एक जण काय भाषण करतो. एक म्हणजे ते वैयक्तिक टीकेमध्ये इतके व्यस्त आहेत की महागाई, बेरोजगारी ह्याच्यावर कोणी बोलतच नाही. महागाई या देशाच्या समोरचा सगळ्यात मोठं आव्हान आहे. नेमकं विश्वजित तुम्हाला माहिती नसेल, स्वप्नालीला घरी झाल्यावर विचारा आज की आज सणावारी सगळ्यात महाग काय झालंय तर तेल झालंय. ऐन सणाच्या वेळेस. म्हणजे पुढच्या वेळेस मी तर अनेक वेळा चेष्टेने सांगते, मुलांना चकलीचा फोटो दाखवा, ह्याला चकली म्हणतात, ह्याला करंजी म्हणतात. आमच्यांना लहानपणी हे दिवाळीला करायचं. अशी दुर्दैवाने परिस्थिती झाली आहे. कारण का महागाई झाली आहे का तर ह्या राज्यात आणि देशात प्रचंड महागाई झाली. आणि नेमकं माझा प्रश्न आहे की बाकी सगळ्या किमती हे कमी करतात, पण मग ऐन सणाच्या तोंडावर तेल कसं काय महाग झालं. सरकार काय करते. कांद्याला 2 पैसे जेव्हा मिळत होते तेव्हा कांद्याला भाव मिळाला नाही. पाकिस्तानचा कांदा जगात जातोय पण महाराष्ट्राचा कांदा परदेशात जाता कामा नाही. हा कुठला शहाणपणा मला सांगा. काय विचार करताय. दुधाला भाव आता पैसे आले का सगळ्यांना. हा आता वाचलं मी वर्तमानपत्र, दुधाचा भाव सगळे म्हणतायत 40 रुपये लिटर शिवाय दूध आता परवडत नाही. आता परिस्थितीमध्ये मी वाचलं काहीतरी 7 रुपये द्यायचा निर्णय घेतलाय. किती लोकांना मिळाले देवालाच ठाऊक. नाही मिळाले. ताई म्हणतायत नाही मिळाले. म्हणजे एकीकडे शेतीमधला खर्च वाढलाय. मी तुम्हाला शब्द देते, इथे राहुल गांधींचा फोटो आहे म्हणून आवर्जून तुम्हाला सांगते की इंडिया अलायन्सची जेव्हा लोकसभेची मीटिंग झाली तेव्हा राहुलजींचे मी मनपूर्वक आभार आणि कौतुक करते की त्यांनी एक सूचना केली की आपलं केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर शेतीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा GST 0वर आणण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा. 0. हे GST बाकीच्या गोष्टींचा कमी करतं. मग शेतीशीच का तुमची लढाई आहे मला सांगा. या केंद्र सरकारचा शेतकऱ्यांवर काय एवढा राग मला कळत नाही. सोयाबीनला भाव नाही, कपासाला भाव नाही, दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. महागाई इथे गगनाला टेकली. काय स्वस्त झालंय मला सांगा. मध्ये तर त्यांनी फार आग्रह केला की इन्शुरन्स, सगळ्यांना इन्शुरन्स द्या, मेडिकल इन्शुरन्स द्या. रोज जाहिराती बघतो आम्ही. जाहिराती बघितल्यावर मला कौतुक वाटलं कारण का त्याच इन्शुरन्सवर त्या जाहिराती ज्या बघितल्या मेडिक्लेमच्या त्याला GST 18% केला. 18. मेडिक्लेमचा 0वर असायला पाहिजे, तो 18. गंमत वाटते मला या सरकारची. म्हणजे एकतर लोकशाही नाहीच राहिली. जो बोलेल त्याला तर जेलचीच वारी नाही तर प्रवेश. इधर प्रवेश घ्यायचा भारतीय जनता पक्षात नाही तर जेलमध्ये जायचं, दुसरा काही मार्गच नाही. आणि ही सगळी परिस्थिती असताना महागाई, बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी ह्या राज्यात चालली. किती मुलं शिकून येतात. मुलं शिकून येतात ती तिथे किती आई असतील किंवा वडील असतील ज्यांनी अर्धी भाकरी खाऊन पोट भरलं असेल कारण का पोराला शिकवायचं. मी कालच एक जाहिरात बघितली, मला गंमत वाटली त्या जाहिरातीची. आणि त्या जाहिरातीमध्ये असं सांगितलं होतं की मला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आणि मी हा खूप मोठा व्यवसाय सुरू केला आणि माझ्या घरात खूप पैसे यायला लागले आणि माझ्या मुलांचं शिक्षण मोफत झालं. मला गंमत वाटली की कोणीतरी त्या जाहिरातीतल्या लोकांची मी गाठ घेणार आहे. कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात त्या व्यक्तीला घेऊन मी त्याचं व्याख्यान माझ्या प्रत्येक गाववाडी वस्तीवर ठेवणार आहे की 3,000 रुपयामध्ये त्यांना पैसे आले, त्याच्यातून मोठा व्यवसाय केला, त्याच्यातून यशस्वी झाले आणि त्याच्यातून त्यांचं मोठं शिक्षण झालं. कुठलीही जादूची कांडी आम्हाला तर काय मिळालेली नाही. मी ते जाहिरातीत जे लोक होते त्यांची खरंच गाठ घेणार आहे आणि माझ्याकडचा राऊंड झाला की तुमच्याकडे पाठवते म्हणजे ह्यांचेही प्रश्न सुटतील. खरं आहे ना. मी इतकी स्वार्थी नाही आहे की फक्त माझ्याच मतदारसंघासाठी करेन. म्हणजे जाहिराती पण करा पण पटेल अशा तरी करावं. म्हणजे प्रत्येक महिला जी त्याच्यात दिसतेय ती 3,000 रुपयात यशस्वी होत असेल तर क्रांती आणि त्या मुख्यमंत्र्यांना पहिला हार आणि ओवाळणी मी करीन, असं जर होत असेल या राज्यात. नाही आहे. जाहिरातीपुरतं हे सगळे कार्यक्रम होतात. मला गंमत वाटते ह्यांना कार्यक्रमाला पैसे असतात, जाहिरातींना पैसे असतात, पण आमच्या शिक्षकांना पगारवाढ द्यायला पैसे नसतात. हे गमतीचंच आहे बाई. मी काल परवा मुंबईत होते तेव्हा 5,000 शिक्षक हे चिखलामध्ये खाली बसले होते. त्यांना पगारवाढ हवी होती. त्यांना ह्या डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की तुमच्या सगळ्यांचा मी पगार वाढ करून देईन. 1 रुपया वाढलेला नाही.
त्याच्यानंतर तिथे आमच्या अंगणवाडी सेविका बसल्या होत्या, त्यांना पैसे वाढून मिळणार होते, मिळाले नाही. भटक्या विमुक्त समाजाचे लोक बसले होते, त्यांना काही वाढ मिळालेले नाही. पण ह्यांच्या सोयाने मी कुठल्याही विकासाच्या विरोधात नाही. आपल्या पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली, आनंद आहे, त्याचं स्वागत आहे. पण मला गंमत अशी वाटते की पळूसला जायला एसटी आहे, पण ती वेळेवर येत नाही, आणि आली तरी मध्ये तरी बंद पडेल. किंवा माझ्याकडे तर भोरला परवा तर काही विचारू नका असं झालं. सगळे एसटीनी चालले होते, पण एसटीमध्ये छत्र्या उघडून बसले होते, कारण का एसटीमध्ये पाणी टप 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 पडत होतं. मला वाईट वाटतं तुम्हाला हे सांगता, माझाच लोकसभा मतदारसंघ आहे, म्हणून मी माझं उदाहरण देते. अशी परिस्थिती असताना आम्ही नवीन बसेस मागून थकलो. यांच्याकडे पुण्याची एक मेट्रो करण्यासाठी 18,000 कोटी रुपये या सरकारकडे आहेत, पण 500 कोटी रुपये ह्या राज्यातली एसटी सुधारण्यासाठी नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते की विश्वजित कदम जेव्हा मंत्री ह्या 2 महिन्यात होणार आहे, या सगळ्यांच्या वतीने विश्वजित मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमची मेट्रो वगैरे करा, आमचा काही तुमच्या मेट्रोला विरोध नाही, पण आमची एसटी पुढच्या 5 वर्षात सुधारली पाहिजे. ही या सगळ्यांच्या वतीने मी तुमच्या सरकारकडे पहिली विनंती करणार आहे. कारण का एसटी ही सुधारलीच पाहिजे. अहो मुलांचं दुःख, मी अशी जाताना गाडीत मुलं भेटते, काय झालं ताई, अहो पेपर आहे, हो एसटी आली नाही. 2-2 तास मुलं उभे असतात, 2 तास. एसटी न आल्यामुळे मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात, कारण का पेपरला मुलं पोचत नाही. होतं की नाही तुमच्या भागात तसं? एसटी आली, बंद पडली, रस्त्यात बंद पडली, आलीच नाही एखाद्या दिवशी, रूट्स आवडत, त्यांना पैसे मिळत नाही म्हणून रूट बंद करत. मला गंमत वाटते, मुंबईत करोडो रुपयाचे रस्ते झाले, आमची एक एसटी सुधारायला काय अडचण आहे? आमच्या एसटी ड्रायव्हरला थोडासा पगार वाढायला काय हरकत आहे? मग म्हणजे हे सरकार नक्की कुणासाठी आहे? मला परवा एका माणसाने विचारलं आणि मलाही आश्चर्य वाटलं. त्यांनी मला सांगितलं, ताई हे मुंबईच्या ना रस्त्यांची खूप जाहिरात करतात, त्या समृद्धी मार्गाची पण खूप जाहिरात करतात. किती टक्के या राज्यातले लोक त्या समृद्धी मार्गावर जातात किंवा त्या मुंबईच्या मोठ्या मोठ्या हजारो करोडोच्या रस्त्यावर जातात? मुंबईमधल्या लोकल ट्रेनमध्ये करोडो लोक फिरतात, त्यांच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला हे मला कोणीतरी सांगावं. समृद्धी मार्गावर तासनतास एक गाडी पण समोरून जात नाही, बरोबर आहे? म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही ते रस्ते बांधले. आणि पुढच्या वर्षीपासून एक गोष्ट सांगते जी विश्वजितना माहितीच असेल की समृद्धी महामार्ग आजपर्यंत कमी पैशात आहे, पुढच्या वर्षीपासून तो प्रॉफिटमध्ये नाही आला तर महाराष्ट्र सरकारला करोडो रुपये दर महिन्याला त्यांना द्यायला लागणार आहेत. तर ते पैसे कुठून येणार आहेत? कसं झालं या सरकारचं? जेवायला लागतं भाकरी आणि भाजी, आणि यांनी मोदक येऊन वाढलाय सगळ्यांना. हे मोठे रस्त्यांचा मला अजिबात विरोध नाही, जरूर मोठे रस्ते करा, पण त्या रस्त्यांच्या बरोबरीने शाळा, अंगणवाडी ही प्रत्येक गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोचली पाहिजे, एसटी पोचली पाहिजे. ज्या महात्मा गांधींनी सांगितलं की शहरांकडे वळू नका, चला गावांमध्ये जा, माणूस गावात कसा जाईल? जर तिथे आयुष्यात चांगले बदल नाही झाले, त्या सरपंचाला संधी नाही मिळाली, सरपंचाला ताकद नाही मिळाली, गाव सुधारण्यासाठी पैसे मिळाले नाही, गावातली अंगणवाडी चालली नाही, तर गावाकडे कोण जाणार? त्याच्यामुळे आपल्याला हा मोठा बदल करायला आहे. आपलं सरकार आल्यानंतर ह्या राज्यातल्या प्रत्येक तो उपक्रम मी माझ्या मतदारसंघात केला आहे. विश्वजित आपण केला आहे का नाही मला माहिती नाही, हा प्रश्न मी तुम्हाला खरं आधी विचारायला हवा होता भाषणाला उठायच्या आधी. पण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये आम्ही पाणी आणि विजेचं कनेक्शन घेतलेलं आहे. अशी एकही अंगणवाडी नाही जिथे पाणी आणि विजेचं कनेक्शन नाही. आता ही खूप चांगली गोष्ट आहे, पण गंमत अशी झाली आता की वीज भरायला सरकारकडे पैसे नाहीत, ते आम्हाला विजेचं बिल पाठवतात. अंगणवाडी आहे, विजेचं कनेक्शन आहे, पाणी आहे, बिल्डिंग चांगली, आत खेळणी खूप आहेत, पण आतमध्ये लाईट लागत नाही, कारण का 15व्या वित्त आयोगातून ते पैसे त्याच्यात पुरत नाहीत. आता एक नवीन खुळे निकाडला आता की सगळं सोलर करायचं. करा, कुसुम का काहीतरी नावाची योजना आहे, तुमच्यापर्यंत आलीच असेल, कुसुम योजना. माझा त्याला विरोध नाही, पण कुसुमचे पैसे हे कोण भरणार आहे? प्रत्येक अंगणवाडीला ते पैसे कुठल्या स्कीममधून येणार आहेत? तुमच्या कुणाकडे आली आहे का ती अंगणवाडीला कुसुम स्कीम? कुठेच नाही आलेली. बघा आता त्यांनी स्कीम अशी काढली की प्रत्येक गावाला छोटीशी जी गावाची जागा असेल
त्याच्यात सोलरची स्कीम करायची. म्हणजे हे सगळं कागदावरच आहे. आम्ही ऐकलेली भाषणं आहेत मोठी मोठी, आम्हाला तर सवय झाली दिल्लीमध्ये क्रांतिकारी भाषणं करतात तिकडे, होत तर काही नाही इकडे. पण कुसुम नावाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये गावाची जी जमीन असते त्या गावठाणामध्ये छोटं सोलर प्लांट लावायचं आणि त्या सोलर प्लांटमधून तुम्हाला गावात जी वीज लागेल ती मिळेल आणि जी उरलेली असेल ती ते ग्रीडमध्ये विकता येईल वगैरे वगैरे वगैरे. सूचना खूप चांगली आहे, इच्छाही चांगली आहे, सगळ्यांना सोलरचं सगळं करायचं आहे. पण ते सोलर प्लांट लावण्यासाठी जे पैसे येणार आहेत ते कोणी भरायचे? 15व्या वित्त आयोगामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले प्रत्येकाला? त्याच्यासाठी गावामध्ये किती मोठा विकास झाला? आता विश्वजित मंत्री काही वर्ष राहून गेले, त्याच्यामुळे कदाचित तुमच्या भागात ते पैसे आले असतील. त्यांनी पाठपुरावा करून प्रत्येक गाव वाडी वस्तीपर्यंत अनेक विकासाची कामं केली असतील. पण आज आपण जेव्हा प्रशासनात असतो, सत्तेमध्ये असतो, तेव्हा हे जे आयोग होतात, 15वा वित्त आयोग, आता 16व्याची सुरुवात कामाची दिल्लीत झालेली आहे, त्याचा उपयोग हा शेवटच्या माणसापर्यंत खरंच होतोय का नाही याचा खूप गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. आणि मी तुम्हाला विनंती करीन विश्वजित की ह्या कार्यक्रमानंतर तुम्ही इथल्या प्रत्येक सरपंचाला विचारलं पाहिजे की त्यांना काय आपल्याकडून अपेक्षित, की तुम्हाला काम करताना काय अडथळे येतात. पंचायत राजमध्ये तुमच्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेमध्ये तुम्हाला काय अडथळे येतात. एखादा उपक्रम खूप चांगला होऊन जातो. आर पाटलांकडे जेव्हा डिपार्टमेंट होतं तेव्हा आरनी खूप चांगल्या तंटामुक्ती योजना किंवा स्वच्छता, आज स्वच्छता भारतामध्ये होते, नक्की कुठे झाली आहे मला माहिती नाही, पण त्याच्यावर जाहिराती तर खूप झाल्या. तो कार्यक्रम पहिला कोणी केला? काय म्हणायचे? स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान करून सगळ्यांनी झाडू मारली तेव्हा या देशामध्ये, मी पण मारली. कारण का देश स्वच्छ होत आहे. सरकार कुणाचंही असू दे, होणार असेल तर आनंदच आहे, रोगराई कमी होते. तर ही परिस्थिती असताना जेव्हा पहिल्यांदा भारत कचरा मुक्त करायचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी केला, तेव्हा मी जेव्हा भाषण करते तेव्हा सांगते की हा उपक्रम आत्ता या भारतीय जनता पक्षाने सुरू केला. 25 वर्षापूर्वी सांगली आणि महाराष्ट्राचे सुपुत्र कैलासवासी आर पाटलांनी गाडगे बाबांच्या नावाने स्वच्छतेचा अभियानाचा उपक्रम सुरू केला. तंटामुक्ती, ही तंटामुक्ती ही खूप महत्त्वाचा कार्यक्रम. अनेक वेळा गावांमध्ये कामं का अडकतात? कोणीतरी दोघांमध्ये भांडणं उतरतात, आलेला निधी येत नाही, वेळ निघून जाते आणि काम आपलं राहून जातं. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण एक आदर्श गाव आणि पतंगरावजींचं सगळ्यात मोठं योगदान मी तुम्हाला सांगते. जेव्हा आम्ही कोणी पर्यावरणावर भाषणं करत नव्हतो, सगळ्यात ह्या राज्यामध्ये झाडं लावण्याचं सगळ्यात उत्तम काम कोणी केलं असेल तर ते कैलासवासी पतंगराव कदम साहेबांनी केलंय. हे आपण अनुभवलेलं, तुम्ही तुमच्या भागात पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे माझी प्रत्येक इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला विनंती राहील की इथून गेल्यानंतर तुम्ही झाडं लावायचा एक मोठा, आणि नुसतं लावायचा नाही, ती जगवायचा आणि टिकवायचा उपक्रम आपल्याला करावा लागेल. कारण यावर्षी पाऊस चांगला झालाय. मागच्या वर्षीची परिस्थिती आठवते ना? माझ्याकडे उजनीचं धरण म्हणजे आमच्याकडचा सगळ्यात मोठा समुद्र आहे. उजनीच्या धरणात मागच्या वर्षी मी पूर्ण माझी गाडी फिरवली आहे. गाडी, माझ्या अंगावर काटा येतो हे भाषण करताना. माझी गाडी वन त्या उजनीच्या धरणात फिरत होती. आणि आमच्याकडे तिथे एक मंदिर आहे, तिथलं सगळं पाणी संपल्यावर ते मंदिर दिसतं. त्या मंदिरात जाणं म्हणजे जड अंतःकरणाने जाते. याचं कारण असतं ते मंदिर अप्रतिम आहे, पण ते मंदिराचा कळस दिसायला लागला म्हणजे समजायचं की पाणी कमी व्हायला लागलं. आणि तिथे मंदिरात गेलं की समजायचं की दुष्काळाची परिस्थिती आली, सावट आपल्यावर आलं. त्यामुळे ते जेव्हा मंदिर पाण्यात असतं तेव्हा रामकृष्ण हरी आम्ही आनंदात असतो. आपण म्हणतो ना देव पाण्यात घालून ठेवा, तसं आम्ही देव पाण्यात घालून ठेवलं आहे उजनीत. पण ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय, सगळीकडेच चांगला पाऊस आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी झाडांचा उपक्रम आपल्याला जरूर घेता येईल आणि करता येईल. आता पुढचं वर्ष कसं जाईल हे मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण ह्या वर्षी चांगली झाडं लावून चांगला उपक्रम जर तुम्ही करू शकला, कारण का सरपंचाचं काम खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मूल शिक्षणात व्यवस्थित जातंय का, अंगणवाडी व्यवस्थित चालली आहे का नाही, पोषण आहार चांगला आहे. कालच मला असं वाटतं प्रणितीताई किंवा वर्षाताई दोघींपैकी एकच काल टी व्हीवर होत्या, आणि त्या दोघींपैकी एकीचं दोघी टी व्हीवर काल होत्या, त्याच्या एकीने मला वाटतं प्रणितीच काल बोलली आहे की हा जो पोषण आहार असतो त्या पोषण आहारमध्ये किडे आणि चांगला दर्जा नाही आहे. माझी इथे बसलेल्या प्रत्येक सरपंचाला विनंती असेल की 3-4 गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घाला.
एकतर अंगणवाडी आणि शाळेमध्ये उत्तम दर्जाचं जेवणच असलं पाहिजे. जर सरकारकडून येणारं धान्य खराब आलं तर तुम्ही तिथे रान पेटवलं पाहिजे. तुमच्या लोकप्रतिनिधीला सांगितलं पाहिजे की विश्वजित दादा, तुम्ही आम्हाला प्रिय आहात, पण आम्हाला हे चालणार नाही, तुम्ही आवाज उठवा. हे आपलं मूल आहे, हे प्रत्येक मूल आहे आपले, त्याला वाईट दर्जाचं अन्न येता कामा नये. हे खूप महत्त्वाचा उपक्रम. आणि तुमचा मतदारसंघ विश्वजित हा कुपोषण मुक्त झाला पाहिजे, हे काम तुम्ही तुमच्या सरपंचांना दिलं पाहिजे. हा प्रोजेक्टच असला पाहिजे. कारण का प्रचंड पैसा सरकार याच्यावर खर्च करतं. राजकीय भाषणं होत राहतील, इलेक्शन्स होत राहतील. जर अशीच मुलं कुपोषित राहिली, शिक्षणाचा दर्जा नाही मिळाला, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही विश्वजित. आणि राजकारण म्हणजे फक्त तुम्ही काय बोलला मी काय बोलले नसते हो. लोकांच्या सत्ता काय असते मला सांगा. सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी. त्याच्यामुळे प्रत्येक सरपंच इथे जो बसलाय, खूप मोठी संधी आहे तुम्हाला लोकांच्या आणि तुमच्या गावाच्या आयुष्यात एक बदल घडवण्यासाठी. करा ना तुमचं गाव कुपोषण मुक्त. का नाही तुम्ही करू शकत? करू शकता तुम्ही. सगळी साधनं आहेत. सोलरच्या मध्ये काही फॉलोअप करून प्रत्येक अंगणवाडी सोलर करू शकतो का? तर प्रयत्न आपण करू शकतो. गाव स्वच्छ ठेवू शकता का? ठेवू शकतो. आणखीन एक आपल्याला विनंती करीन, जी माझ्या मतदारसंघात दौंडमध्ये ती घटना झाली आहे आणि ह्याच्यात जिथे जिथे शाळा आहेत तुम्ही हा लक्ष घालायला पाहिजे. म्हणजे मी खूप जड अंतःकरणातून ही गोष्ट बोलते. मला खूप वाईटही वाटतंय, तुम्हाला हे उदाहरण द्यावं लागतंय, पण महिलांची सुरक्षितता हा एक खूप महत्त्वाचा विषय. दौंड तालुक्यामध्ये विश्वजित माझ्या स्वतःच्या मतदारसंघात एक शाळा होती आणि हे दुर्दैव आहे, मला तुम्हाला सांगावं लागतंय, पण कोणीतरी याला बोललं पाहिजे. जरी ती माझीकडची चूक असेल तर ती मी कबूल करून तुम्हाला सांगते की ह्या घटना होतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एक शिक्षक गेले 9 वर्ष तिथे सातत्याने मुलीवर अन्याय करतो. 9 वर्ष झाली. आमच्या कुणाच्या ध्यानीमनी नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही. एक मुलगी 9 वर्षानंतर, म्हणजे हे 9 वर्ष सातत्याने माझ्या मतदारसंघात दौंडमध्ये चालत अनेक, आणि वर्षाला एक नाही 20-30 मुलींवर अन्याय होता, पण कुणामध्ये हिंमत झाली नाही. आली मुख्य प्राध्यापकाकडे ती कंप्लेंट की म्हणायची अरे बोलून घ्या पालकांना. पालक यायचे, तिथे काहीतरी चर्चा व्हायची, कोणी बोलायचं नाही. शेवटी मुलगी आहे, उद्या लग्न करायचंय, विषय नको, विषय संपून टाकूया. असं करत करत 9 वर्ष हा शिक्षक अनेक मुलींवर अत्याचार करत होता. विचार करा तुम्ही. त्याच्यानंतर एका मुलीने घरी जाऊन सांगितलं. वडिलांनी हिम्मत करून आले शाळेत. शाळा ऐकेना, त्यांनी पण सांगितलं आपण मार्ग काढू. काय त्या व्यक्तीला वाटलं आपल्याला कळत नाही. पोलीस स्टेशनला गेला, तो विषय माझ्याकडे आला. तिथून मला पहिल्यांदा 9 वर्षांनी कळलं की ह्या शाळेमध्ये अशी घाणेरडी गलिच्छ घटना होते. आता त्या शिक्षकाला अटक झाली. त्याच्यानंतर मी पुन्हा म्हणते की मी जड अंतःकरणातून सांगते, माझ्याकडे 50 ते 100 मुलींचा डेटा आलाय की ताई ह्यांनी हिला पण केलं, हिला पण केलं, हिला पण केलं. विचार करा, काही मुली अशा आहेत ज्यांची शाळा सोडून तिथून लग्न झाली आहेत, त्या परत येऊन शाळेला भेटून गेल्या की हा अन्याय आमच्यावर झालाय, पण कुणाला हिंमत नाही झाली ते बोलायची. माझी विनंती राहील इथल्या प्रत्येक शिक्षकाला आणि सरपंचाला की तुमच्या गावामध्ये कुठल्याही महाराष्ट्रातल्या लेकीवर अन्याय होता कामा नये. ही नैतिक जबाबदारी तुमच्या प्रत्येकावर आहे. माझ्याकडे ही 8 वर्ष चूक झाली, तुम्ही ही चूक करू नका. आधार द्या लोकांना. त्या कुटुंबाला मी भेटलेच नाही ज्या मुलीने एक कंप्लेंट केली, कारण का मी तिच्या घरी गेले असते तर जगाला कळलं असतं की ती मुलगी कोण आहे. उद्या त्या लेकीचं लग्न करायचं आपल्याला, तिचं नावही विचारलं नाही, कारण का मला नकोच येतो. एक कुठला तरी हळवा क्षण असेल, मी कदाचित बोलून जाईन कुणाला तरी ते. त्यामुळे आजपर्यंत त्या दौंड तालुक्यातल्या ज्या मुलीच्या आई वडिलांनी कंप्लेंट केली, मी त्यांना ओळखत देखील नाही आणि मला त्यांना भेटायची इच्छा नाही. पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शिरूरला मी आणि अमोलदादांनी निर्णय घेतलाय की काहीही सहन करू, पण ह्या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय हा आम्ही सहन करणार नाही. राजकीय एक वेळ आम्ही कितीही अडचण आली तरी मग राजकीय ही किंमत मोजू, पण सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. हे लक्षात ठेवा. आयुष्य हा अवघड असतो आणि मला माहिती आहे संघर्ष फक्त मी एकटीने नाही केलाय, विश्वजितनेही केला. आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की विश्वजित आधी मंत्री होऊ शकत होते. मला माहिती आहे की त्यांना काय काय सांगण्यात आलं, काय काय संघर्ष त्यांनी केलाय, पण वडिलांचा वैचारिक वारसा
हा विश्वजितने सोडला नाही, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण का मोठे मोठे तुम्ही बघताय गेल्या काही महिन्या वर्षामध्ये काय काय झालं. अनेक दिग्गज, काही त्यांचे प्रश्न असतील, आपल्याला योग्य अयोग्य ह्याच्यात पडायचं नाहीये. पण राजकारण आणि समाजकारण, तुम्ही सांगलीचे आहात, सांगलीच्या लोकांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. अरे माझे महाराष्ट्राचे बॉसच सांगलीचे आहेत, माननीय जयंत पाटील. माझं तिकीट ते ठरवतात, त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं भाषण संपणार नाही. पण सांगलीकडून माझ्या का अपेक्षा आहेत, महाराष्ट्राकडून माझ्या काय अपेक्षा आहेत. कारण का जे सामाजिक परिवर्तन ह्या देशात झालं ते या महाराष्ट्राच्या मातीतच झालं, हे आपलं भाग्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच मातीत झाला. एक कर्तृत्ववान सुपुत्र म्हणून त्यांच्याकडे आज राज्य नाही, देश बघतो. ज्या शाहू महाराजांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकारण करतो, ज्या फुले दाम्पत्यामुळे आज मी इथे भाषण करू शकते, त्या जर तुम्ही मला सांगा सावित्रीबाई जर शाळेत गेल्या नसत्या तर कदाचित आपण ज्या महिला इथे बसल्या आहेत त्या कदाचित आपल्याला संधी मिळाली नसती इथे यायची. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधान, ताई तुम्हालाही एक मत, मलाही एक मत, त्या कॅमेरामनलाही एकच मत, अमिताभ बच्चनला पण एकच मत, राहुल गांधींना पण एकच मत, आणि द्रौपदी मुर्मू माननीय राष्ट्रपतींना पण एकच मत. ही समानतेची भाषा कोणी आणली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. आणि संविधान जपवायची जी तयारी, आज संविधान खतरे में है, आम्ही भाषण करतो, आमच्या राग येतो लोकांना, पण खतरे में आहे का? तो आहे. संविधान बदलायचं पाप हे भारतीय जनता पक्षाने सातत्याने मांडलेलं आहे. लोक आम्हाला म्हणतात की अहो संविधान कसं बदलते, तुम्ही खोटं बोलता. आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही रामकृष्ण हरिवाले हो, पांडुरंगाला जबाब द्यायचा आहे, उसको भी जे नाही, बाकी कुणाला नाही तरी माझ्या पांडुरंगाला तर मला सांगावंच लागेल. आणि तुम्ही मला विचार करून सांगा की संविधान बदलायची कृती ही भारतीय जनता पक्षाच्या पोटातलं ओठात आलंच. त्यांचे एक नाही दोन खासदार म्हणायचे अब की बार 400 पार. आणि 400 पार मध्ये थांबण्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान हे आपल्या सगळ्यांच्या समोर होतं. आणि कोणी ते जवायसाठी साथ दिली या संविधान वाचवण्यासाठी तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आणि तुम्ही सांगलीकरांनी साथ दिली, म्हणून आज संविधान बदलत नाही. जर 31 आपले निवडून आले नसते ना तर चाललं होती गाडी 400 पारवर. ती गाडी रोखण्याचं काम, संविधान वाचवण्याचं काम हे कोणी केलं असेल तर तुमच्यासारख्या असंख्य लोकांनी केलं. आणि त्याच्यामुळे तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. असं समजू नका अरे मी काय सरपंच नाही, अरे मी सरपंच आहे. सरपंच असण्यात खूप मोठी ताकद असते. संविधानाबद्दल वाचन, गावामध्ये संविधानाचा अभ्यास. मी तुम्हाला विनंती करीन विश्वजी की तुम्ही एक संविधानाची वारी काढा तुमच्या सगळ्या मतदारसंघात. प्रत्येक तुमच्या सरपंचाला त्याचे अधिकार हे माहिती असलेच पाहिजे. संविधानाने खूप अधिकार दिले आहेत तुम्हाला, ते अधिकाराची माहिती तुम्हाला असली पाहिजे. तुमच्या शाळांमध्ये संविधानाचं काम झालं पाहिजे. मला असं वाटतं सगळ्यात मोठी श्रद्धांजली तुमच्या वडिलांना तुम्ही काय करू शकता तर प्रत्येक गावात झाडं लावायचं काम आणि संविधान वाचवलं ना तर तुमच्या आयुष्याचं विश्वजित सार्थक होईल. आणि खूप गांभीर्याने हो, राजकारण काय चेष्टा मस्करी नसते हो, तू मेमे नसते. जे टीव्हीवर बघताना ते राजकारण नाही, तो विषयच नाही. तुम्ही आधीचे नेते बघा ना, आधीचे नेते नेहमी गांभीर्याने काम करायचे, मोजून बोलून बोपायचे. आज तसं होत नाही. कुठली भाषणं कोणी काही भाषणं करतं. आमची तर आई टीव्हीच बघत नाही. आमची आई टीव्ही का बघत नाही? कारण का ती म्हणते हेला राजकारण म्हणत नाही आणि मला हे बघायचंच नाही, त्याच्यापेक्षा बंद केलेलं बरं. मग टीव्ही सिरियल बघितलेली बरी तुमची भाषणं ऐकण्यापेक्षा. हे अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. ती म्हणते तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या म्हणजे आमच्या नाही, आता आहेत सत्तेमध्ये त्यांच्या राज्यात रोज बातम्या कसल्या भ्रष्टाचाराच्या. महागाई तर सगळ्यांच्याच घरात आहे. बेरोजगारी, रोज मला जर 100 लोक भेटत असतील तर त्यातली 99 लोक नोकरी मागण्यासाठी येतात. आपल्या हक्काची ज्या नोकऱ्या ह्या राज्यात मिळत असतील त्या परराज्यात जातात. सरकारी नोकऱ्या, तुमच्याकडे एवढी शिकलेली लोक आहेत तुमच्या भागात विश्वजित, आणि मला सातत्याने ती अनेक वेळा पुण्यात येतात शिकण्यासाठी. ती मुलं आम्हाला सांगतात ताई परीक्षेची तारीख बदलली, कुठला तरी पेपर लीक होतो, पुढे जातो. कधी त्या मुलांचा विचार केलाय का हो कोणी? परीक्षा जेव्हा कॅन्सल होते, पेपर जेव्हा लीक होतो,
वारंवार सरकारी परीक्षाच्या तारखा बदलल्या जातात, त्या मुलांवर काय होत असेल? मग पोलिसांची तारीख होते, ती भरती असते, त्याच्यामध्ये तारीख बदलते, मग त्या मुलांची वय राहून जातात. अशा मुलांनी काय करायचं? मेरिटमधली मुलं आहेत ना ती. मग या मेरिटवरच्या मुलांना आधार द्यायची जबाबदारी विश्वची तुमच्यावर आहे. आपलं सरकार आल्यामध्ये एकही पेपर लीक होता कामा नये, ही जबाबदारी तुमच्या सरकारने घेतली. या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही कैलासवासी आर पाटलांनी केली. तेव्हा ढकलली परीक्षा पुढे, त्याच्यात कुठला आरोप प्रत्यारोप झाला, कोणी पैसे खाल्ले? अरे हीच तर सांगलीच्या मातीतच गंमत आहे. ही सगळ्या कर्तृत्ववान लोक ही सांगलीमध्येच जन्माला आली आणि भारतात क्रांती झाली. आणि ही क्रांती पुढे न्यायची नैतिक जबाबदारी आज उपस्थित बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे. त्यामुळे तुम्ही आज इथून जाताना संध्याकाळी शेवटचा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा तुम्ही एक 10 कलमी कार्यक्रम घेऊन जा की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही ह्या 5-10 गोष्टी करणार आहोत. आणि आमच्या समोरची आव्हानं आणि त्याची एक कॉपी मला पण पाठवा, कारण का तुम्ही सगळ्या ज्या चर्चेतून जे होईल ते मलाही गाईड म्हणून मी माझ्या लोकसभा मतदारसंघात मी नक्की वापरेन. पण आज अरे बापरे, माझं भाषण आवरेच ना. सॉरी. निलेश आले काय? कुठे आले? माझ्या लक्षात नाही. कसं होतं, आम्हाला एकदा माईक मिळाला की थांबायची सवयच नाही आणि घंटी वाजल्याशिवाय कळतच नाही की आपल्याला भाषण उरकायचं आहे. आणि बिचारा धाकट्या भावासारखा म्हणतोय आत्ता ट्रेन थांबेल, आत्ता ट्रेन थांबेल, माझी काय ट्रेन थांबेना. या बिचाऱ्या आईने इतके चांगले संस्कार केले, त्याच्यामुळे ते काय माझ्याकडे बघत नाही आहे. आणि आजकाल घड्याळ दाखवायची हिंमत कोणी मला करत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण इलेक्शन्स येतील जातील हो, पण आपण सगळे एकत्र मिळून या महाराष्ट्राची जे या मातीशी आपलं नातं आहे त्याच्याची इमान राखूया. आज विश्वजितच्या माध्यमातून एवढा उत्तम कार्यक्रम त्यांनी 2 दिवसाची कार्यशाळा तुमच्यासाठी जी ठेवली आणि आम्हाला इथे भाषण करण्याची संधी दिली, याबद्दल मी विश्वजित तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि ह्याच्यातून मलाही काहीतरी शिकायला मिळावं म्हणून तुमचा जो काही ह्याचा आढावा असेल तर जरूर आम्हाला पाठवा. कारण का सांगली आणि बारामतीकरांचे ऋणानुबंध हे 6 दशकाचे आणि ही प्रेमाची नाती जरी आज पतंगरावजी आपल्यात नसतील, पण कदम कुटुंबाचे आणि पवार आणि सुळे कुटुंबाचे ऋणानुबंध हे आयुष्यभर माझ्याकडून हे नातं म्हणून जपले जाते. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे. आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही, आम्ही संविधानवाले आहोत. संविधान केंद्रबिंदू ठेवून आम्ही राजकारण करतो. असक्ष लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडला, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या असं म्हटलं आहे. भाजप जुना पक्ष आहे, तरीही आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही. चांदीच्या ताटात जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भाजपचे कार्यकर्ते जेवायला बसत नाहीत, तर बाहेरून आलेले बसतात. मात्र काही केलं तर महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी आहे. त्यांना फार यश मिळेल असं वाटत नसल्याचे म्हणत गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरही खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली होती. 1 वर्षापूर्वी पक्ष कुठे गेला होता, चिन्ह कुठे होतं, आमदार खासदार कुठे होते आणि आज आम्ही कुठे आहोत, या साऱ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यांची सत्तेत पदं होती, त्यांनीच काही लोकांनी आमचा पक्ष आणि चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला, मात्र सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नाही. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली ती मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झालेला आहे. अदृश्य शक्तीला असं वाटलं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते, मात्र या राज्याने दाखवून दिलंय की अदृश्य शक्ती इथे काहीही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालत असल्याचं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.